नमस्कार मित्रांनो, 9:30 वाजलेत. गायतीमध्ये बांधायच्या. माझ्या गाई मध्ये बांधल्या नव्हत्या. शेड ते धुलं या घाण झालं तर माशा पण व्हायला होत्या म्हणून धुवून काढलं शेड. गाई बाहेरच येतात. आता गाई बांधायच्या मध्ये त्यांनी सोयाबीन पावट्याचं गुळी टाकले, बैलांनी पण टाकलेलं बांधायच्या गाई. ऊन लागायला चांगलं पाणी ते भरून ठेवलं. आई आई गाई बांधल्यामध्ये आता बैल ती बांधायचे. बैलाला हौदामध्ये पाणी पाजायचं. पेटीत का बघायचं नसतात. पुन्हा दुपारी 11 वाजता पाणी पाजायचे. वासर पण मध्ये बांधायचे. आता मांडवातच बांधायचे ते सावलीला खायला ते ठेवायचे. पाणी पाजायचे त्यांनी. वासर पण पाणी पित बघायचं. सोडतो बैलाला. बांधायचे बैल शेडमध्ये सोडले तर फिरायला. हौदावर काय पाण्याला गेले नाही तर 11 वाजता पाणी पाजायचे. नसतं मध्ये पेत असे ड्रममध्ये पण पेल नाही तर आता वासर आढळले त्यांनी पाणी ते पाजून मांडवामध्ये बांधायचं. सावली पण आहे मांडवामध्ये, गार लागते. बांधतो बैल. सोयाबीनची गुळी टाकले. वासर पाणी पाजायचे. माशा पण चावल्या दुसऱ्या जागेत बांधतो पाणी पाजून. ड्रममध्ये कारोडीला गोऱ्याला ठेवायचं. कारोडीला दुसऱ्या कारोडीला वगारीला टोपल्यामध्ये ठेवायचं. महाग वाढायली कारवड. शेडमध्ये जायचं म्हणाली. पिली कारवड पाणी. त्याला हौद दुला होता भर कोरडा ठुलता. त्याला हडकालीस पुन्हा पोसाय टायमाला पत्रे ती झाकून वर पत्रे झाकलेले तर 5 वेळा ती केर जाऊन म्हणून हौद भरून ठुला काल. वर पाणी पाजायचं. सोयाबीनचं गुळी ठुले वासराली. कारोडीला गोऱ्याला ह्याच्यात ठेवायचं. दुसऱ्या कारोडीला वगारीला टोपली पाणी. गोरं पाणी प्यायले. वगारीला नाही ताण. शेडमध्ये पळायला लागली. बांधतो हिला मांडवामध्ये नेऊन. गोऱ्यानं कारोडीनं पेलं पाणी. आता एक कारोड राहिली ती पाणी पाजून बांधायची. बाहेर बांधले गाई बाहेर बांधल्यात. हिरा राहिला होता तेवढा. हौदावर पत्रा झाकला. हिऱ्या पाणी प्यायला की
बांधायचं त्याच्या नेऊन जागेवर. डिझेल आणायला जायचे ट्रॅक्टरला.